नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. पुन्हा एकदा पुस्तकं आणि लेखकांबरोबरचा हवाहवासा प्रवास या आनंद यात्रेत आपलं स्वागत आहे. वाचन प्रेमींचा हक्काचा आनंदाचं पान आज उलगडूया काही अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथांच्या आणि लेखकांच्या साथीनं. पुस्तकं वाचन आपल्याला खरोखर आनंद देतात यात शंकाच नाही, पण आजच्या इंटरनेटच्या युगातही ज्ञान किंवा माहिती मिळवण्याचं महत्त्वाचं साधनही ही पुस्तकच आहेत. लेखक कधी मनोरंजनासाठी ललित साहित्याची निर्मिती करतात, तर कितीतरी विषयांवरची सखोल माहिती देण्याचं कामही लेखक पुस्तकांच्या माध्यमातूनच करतात. इतिहासात डोकावायचं असेल तर शेवटी पुस्तकांना पर्यायच नाही. अशाच पद्धतीचा माहितीचा खजिना नुकताच प्रकाशित झालाय. महाराष्ट्राच्या धर्म, संस्कृती आणि साहित्यिक इतिहासाचा एन्सायक्लोपीडिया म्हणता येईल असा महाग्रंथ आहे मोहरा महाराष्ट्राचा. जवळपास 600 पानांचा हा ग्रंथराज मोहरा महाराष्ट्राचा याचं संपादन ज्येष्ठ लेखक अभ्यासक डॉक्टर रमेश अंधारे सरांनी केलंय, तर प्रकाशन ग्रंथालीने केलंय. मी एन्सायक्लोपीडिया म्हटलं खरं, पण हा ग्रंथ एन्सायक्लोपीडियाच्याही कितीतरी पुढे. महाराष्ट्राबद्दल सर्व काही सांगणाऱ्या या ग्रंथाविषयी बोलूया संपादन करणाऱ्या रमेश अंधारे सरांशी. तर रमेश अंधारे सर, खूप खूप स्वागत तुमचं आनंदाचे पान या कार्यक्रमात. आज आपण तुमच्याशी गप्पा मारणार आहोत मोहरा महाराष्ट्राचा या निमित्ताने, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार सर. खरं तर मला कल्पना आहे की नुकतीच तुमची एक कादंबरी सुद्धा प्रकाशित झाली आहे, दगडी मक्ता नावाची. त्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे, मात्र आज आपण मोहरा महाराष्ट्राचा बद्दल बोलणार आहोत. एवढा मोठा हा ग्रंथ आहे ज्याचं तुम्ही संपादन केलेलं आहे. तर हा ग्रंथ जेव्हा चालला तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या 40हून अधिक विचारवंतांचे लेख यात आहेत. तर काय नक्की याच्या मागची भूमिका आहे? हा ग्रंथ वाचकाला काय सांगतो नक्की? आजच्या काळातले सामाजिक राजकीय प्रश्न प्राधान्याने आपल्याला माध्यमांमुळे खूप महत्त्वाचे वाटतात, पण त्यापेक्षाही धर्म, विज्ञान, पर्यावरण, शेती यासारख्या प्रश्नांनाही तेवढंच महत्त्व आहे. कारण ही सगळी जीवनाची अंग आहेत आणि ही जीवनाची अंग संस्कृती या विशाल अशा संकल्पनेत समाविष्ट होतात. पण आपण संस्कृती म्हटलं की साधारणपणे आपलं खानपान, आहारविहार, नंतर सण, उत्सव, तिथी, नक्षत्र एवढ्याच मर्यादित अर्थाने आपण तो संस्कृती हा शब्द वापरतो. पण संस्कृती एक अतिशय विशाल अशी संकल्पना आहे. राजकारण, समाजकारण, धर्म, विज्ञान, वाङ्मय, कला या सर्व अंगांचं संस्कृती ह्या शब्दावलीत समावेश होऊ शकतो. या सगळ्या संस्कृतीच्या विविध अशा अंगांचं स्वतःचं स्वतंत्र असं तत्त्वज्ञान होतं असतं. पण विपरीतपणे त्यात वेगवेगळ्या प्रकारचं हीण मिसळलं जातं आणि मग संस्कृतीचा तो प्रवाह दूषित होतो. मग संस्कृतीप्रेमी लोकांनी ते जे हीण त्यात मिसळलं आहे ते निर्मूल करून घेणं आवश्यक असतं. म्हणजे तो संस्कृतीचा तो प्रवाह शुद्ध होतो, परिष्कृत होतो. 100-150 वर्षापूर्वी या संस्कृतीच्या अंगांच्या तत्त्वप्रणालीवर आधारलेल्या लोकचळवळी महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये खूप प्रभावी होत्या. परंतु आज ह्या सगळ्या लोकचळवळी निस्तेज झाल्या आहेत, प्रभावहीन झाल्या आहेत. आता तर त्या मृतप्राय झाल्या आहेत. ह्या सगळ्या लोकचळवळी पुन्हा नव्याने कशा जिवंत करता येतील याविषयीची काही एक तात्विक भूमिका या ग्रंथातून आपल्याला मिळू शकते. आणि त्याबरोबरच महाराष्ट्र संस्कृतीचा एक व्यापक असा पट आपल्याला त्यातून मिळू शकतो. सर, आत्ता तुम्ही संस्कृतीचा उल्लेख केला आणि जेव्हा आपण पुस्तक बघतो तेव्हा लक्षात येतं की अश्मयुगापासूनचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला या पुस्तकात. तर तुम्ही जे बोलता आहे त्याचे विषय कसे निवडले गेले आणि तुम्हाला विषय निवडताना काय काय अपेक्षित होतं? तर संस्कृतीविषयक लेख निश्चित करताना मला एका ग्रंथापासून खूप प्रेरणा मिळाली. तो ग्रंथ गोम कुलकर्णींचा आहे. त्या ग्रंथाचं शीर्षक आहे मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी.
या ग्रंथात महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास कसा लिहायचा याविषयीचा एक अत्यंत मौलिक व्यासंगपूर्ण असा सिनॉप्सिसच गोमनने दिलेला आहे. यावर हुकूम जर समजा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचं लेखन केलं गेलं तर तो फार मोठा प्रकल्प होईल आणि जवळजवळ हा विषय 12-15 खंडांमध्ये सामावू शकेल. आणि त्यानुसार मी या संस्कृतीविषयीच्या कालखंडानुसार आणि विकासाच्या टप्प्यानुसार त्या लेखांची एक यादी केली आणि मग सुरू झाला लेखकांचा शोध. महाराष्ट्र संस्कृतीविषयीचं एक व्यापक असं आकलन वाचकांना अभ्यासकांना व्हावं हेच त्याच्यातून अपेक्षित होतं. नाही, बरोबर आहे. तुम्ही आता सांगताय की कशा पद्धतीने तुम्ही लेखांचा शोध सुरू केला, पण लेख निवडताना महाराष्ट्राचा कालखंड डोळ्यासमोर ठेवला होता की महाराष्ट्रातले सांस्कृतिक बदल डोळ्यासमोर ठेवले होते? दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या होत्या. बरं. कारण आपल्या प्राचीन संस्कृतीचा प्रवाह आपल्याला जो इतिहास काळ ज्ञात आहे तेव्हापासून कसकसा वाहत आला आहे हे आपल्याला माहिती आहे. अश्मयुग, ताम्र पाषाण युग आणि लोहयुगापासून आजपर्यंत त्यात कोणकोणते बदल होत गेले, ते टप्पे कोणते हे मी लक्षात घेतलं. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य यांच्यापासून तो यादव, मोगल, बहामनी, शिव, पेशवे आणि ब्रिटिश असे जे कालखंड आहेत ते कालखंडही नजरेसमोर ठेवले आणि सांस्कृतिक परिवर्तनं कोणती होत गेली, सांस्कृतिक टप्पे आपल्याला ढोबळमानाने कसे दिसतात त्याचाही विचार केला आणि हा विभाग मी लिहून काढला. असा कालखंड संस्कृतीविषयक लेखांमध्ये घेतला. तसाच या सांस्कृतिक बदल आणि टप्पे कोणते आहेत त्याची दिशा ठरवताना पुन्हा गोम कुलकर्ण्यांच्या त्या पुस्तकाचा मला फार उपयोग झाला. त्यांनी जी सांस्कृतिक इतिहास लेखनाची दिशा दाखवलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा एक असा मसुदा तयार केला आहे तर तोही नजरेसमोर ठेवला. तो मला कालखंडशः आणि सांस्कृतिक बदलांच्या आणि परिवर्तनाच्या अंगाने खूप उपयुक्त ठरला आणि या विषयावर एकूण 12 लेख या ग्रंथात मी घेतलेले आहेत. आणि मग संस्कृतीविषयीचं जे लेखन आहे किंवा लेख आहेत तर त्यात जे बदल झालेत हेच सूत्र मी धर्मविषयक लेखांमध्येही पाळलं आहे. या संदर्भात रावसाहेब कसब्यांचा या ग्रंथातला जो लेख आहे तो संस्कृती आणि धर्मविषयक जे लेख आहेत या दोनही विभागांना जोडणारा मध्यवर्ती असा लेख आहे आणि तो एका महत्त्वाच्या मुख्य खांबासारखा तो लेख आहे. आणि हीच साखळी पुढे नेत मग धर्माची शाश्वत मूल्य कोणती आहेत, धर्मप्रबोधनाच्या प्रेरणा कोणत्या आहेत, महाराष्ट्रात धर्मचिंतन कसं झालं, धर्माचं बदलतं स्वरूप कसं आहे आज, या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी या सगळ्या लेखांमधून पुढे ज्या 6-7 धर्मांचं तत्त्वज्ञान आणि त्याचा सांस्कृतिक असा भाग हा समोर ठेवलेला आहे. त्यासाठी हे 4-5 लेख अतिशय उपयुक्त आहेत. म्हणजे पहिल्यांदा धर्मविषयक सगळं तत्त्वज्ञान पार्श्वभूमी म्हणून उपयोगात येतं आणि पुढचे जे 7 धर्मांविषयीचे लेख आहेत त्यात हिंदू, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, लिंगायत म्हणजेच वीरशैव आणि बौद्ध असे 7 धर्म आहेत. या 7ही धर्मांचं तत्त्वज्ञान, त्यांनी केलेली सांस्कृतिक अशा प्रकारची परिवर्तनं आणि बदल किंवा मग त्याची मांडणी आणि त्या सगळ्या गोष्टींना अनुसरून मग धर्मपरिवर्तनाची काय गरज आहे आणि धर्मपरिवर्तन केल्यानंतर व्यक्तीच्या समूहाच्या मनात कोणते बदल होतात, त्याचे काय परिणाम होतात आणि त्याच संदर्भात मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो 56 साली धम्मस्वीकार केला तो धम्मस्वीकार म्हणजे एक प्रकारची धर्मक्रांती होती, धम्मक्रांती होती. त्या क्रांतीनंतर मग समाजात काय बदल झाले याविषयीचा मिलिंद कीर्ती यांचा छान लेख आहे. हे दोन्ही लेख जोडून घेतल्यानं या ग्रंथातला जो
आशय आहे, आशय द्रव्य आहे, आशय वस्तू आहे, त्याच्यात एक सूक्ष्म अशा प्रकारची सुसूत्रता आली हे आपल्याला दिसेल. आणि मग त्याच्यानंतरचा जो भाग आहे वाङ्मय आणि साहित्याविषयी, वाङ्मय आणि भाषेविषयीचा, तर वाङ्मय हे संस्कृतीचंच एक अंग आहे. आणि ते संस्कृती धर्म याविषयीच्या लेखानंतर भाषा आणि वाङ्मय हे याविषयीचे लेख यात समाविष्ट केलेले आहेत. त्यात पहिला लेख कल्याण काळ्यांचा आहे, तो आहे भाषेचं अस्तित्व, भाषेची अवस्था आणि भाषेचं भवितव्य. हा विचार या लेखातून मांडला आहे. आणि मग त्याला जोडून एक अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या वर्तमान काळात जो विषय अतिशय काय म्हणता येईल की ज्वालाग्रही आहे, ताजा आहे, तर त्या विषयावरचा श्रीपाद भालचंद्र जोशांचा लेख आहे. त्यात असं सूत्र मांडलं आहे की मराठी भाषेचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त मराठी भाषेपुरतेच मर्यादित नाहीत, तर ब्रिटिशांच्या वसाहत काळात भारतासारखे जे इतर सगळे देश होते त्या देशांच्या ज्या स्वभाषा आहेत त्या स्वभाषांच्या रक्षणांचा त्यांच्यापुढे जो प्रश्न आहे तसाच प्रश्न भारतापुढे आहे. आणि भारतातल्या सर्व प्रादेशिक भाषांसमोर आहे आणि आपल्या संदर्भात मराठी समोर आहे. आता हे जे भाषाविषयक सूत्र आहे हे सूत्र आणखीन पुढे विकसित केलं आहे. त्यात मराठी व्याकरणाचा प्रवास असा विजय डबीर यांचा लेख आहे. आणि त्याला जोडून मग जनसाहित्य, संत साहित्य, आदिवासींचं साहित्य, वंचितांचं साहित्य, विविध समाज घटकांचं साहित्य, या सगळ्या विषयांवरचे लेख आहेत. आणि या सगळ्या 3, 4, 5 लेखांची एक चौकट केलेली आहे. अर्थात ती अदृश्य आहे, पण अलीकडे आपल्याला माहिती आहे की सबाल्टर्न स्टडीजला अतिशय महत्त्व आलं अलीकडच्या काळात. तर ते महत्त्व लक्षात घेऊन वंचित, स्त्रिया, विविध समाज घटक, आदिवासी या सगळ्या लोकांचं जे साहित्य आहे त्या साहित्याविषयी अलीकडे त्याच्या दर्जाविषयीची एक हाकाटी उठवली गेलेली आहे. तर ती कितपत खरी आहे, कोणत्या समीक्षा मूल्यांवर त्याला जोखून घ्यायचं, हे सगळं त्या लेखांमध्ये आलेलं आहे. अशा विविध आशयाच्या आणि विषयांची गुंफण करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सर्वांग दर्शन घडवणारं एक प्रकारचं सांस्कृतिक संचित आपल्याला या ग्रंथातून मिळणं शक्य आहे, असा माझा प्रयत्न आहे. अर्थात सर, कारण खूप मोठं काम या ग्रंथाच्या निमित्ताने झालंय. पण या ग्रंथाचं संपादन करताना तुम्ही आता इतक्या गोष्टी सांगताय, तुमच्या समोर आव्हानं कुठली होती? तुम्हाला कुठल्या गोष्टी खरं आव्हानात्मक वाटल्या पूर्ण हा जो प्रवास होता त्या दरम्यान? खरं म्हणजे लेखकांकडून लिहून घेणं हे अतिशय कठीण काम आहे. अर्थात मी याबद्दल कोणालाही दुरान्वयाने दोष देत नाही. खरं म्हणजे लेख लिहिताना आणि अशा ग्रंथात तात्विक विवेचन करताना लेखकांना भरपूर वेळ द्यावा लागतो. शिवाय त्यांच्या काही अडचणी असतात, त्या कौटुंबिक असतात, व्यावहारिक असतात, प्रकृतीच्या असतात, त्यामुळे ते लेख आपल्याला देऊ शकत नाही. त्यानंतर आणखीन बऱ्याच लेखकांचे स्वतःचे अतिशय मोठमोठे असे लेखन प्रकल्प सुरू असतात. बरोबर. 1-1, 2-2, 3-3 वर्ष हे मोठे लेखन प्रकल्प त्यांचे चाललेले असतात. त्या सगळ्या चिंतनाच्या गुहेत ते लेखक शिरलेले असतात. त्यातून वेळ काढून आणि आपलं मनशक्ती बाजूला घेऊन दुसऱ्याच एखाद्या विषयावरती लिहिणं हे जिकिरीचं होतं. आणि त्यांची त्या मूळ विषयातली जी लिंक आहे ती तुटते आणि मग त्यांना त्याचा डिस्टर्ब होतो. आणि त्यामुळे ती त्यांची अडचण असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी ते समजून घेतो संपादक म्हणून. आणि संपादक म्हणून कोणत्याही संपादकाच्या देखील काही वैयक्तिक अडचणी असतातच, त्याच्या प्रकृतीच्या, त्याच्या आणखीन दुसऱ्या काही गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे आणि यामुळे काळ काम वेगाचं गणित बसवणं जरा कठीणच जातं. त्यातही जिकिरीनं चिकाटीनं हे काम जर केलं तर ते होऊ शकतं, असा माझा अनुभव आहे. सर, खरं तर म्हणजे खूप मोठं काम झालेलं आहे हे. पण हे संपादन करताना
तुम्हाला नव्याने काय गवसलं आणि वाचकांना काय मिळेल असं तुम्हाला आता हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर वाटतं? खरं तर भारतीताई, मी या प्रश्नाचं उत्तर आधी दिलेलं आहे, तरी संक्षेपानं थोडक्यात सांगतो की महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक संचित आहे आणि एकूणच आपलं जे सांस्कृतिक संचित आहे ते वाचकांच्या हाती येऊ शकतं. दुसरं म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचं एक व्यापक असं आकलन वाचकांना होऊ शकतं आणि स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे धर्म, भाषा, व्याकरण, साहित्य, संस्कृती या विषयाचे जे अभ्यासक आहेत, ज्यांना MPhil करायचं आहे, PhD करायची आहे, काही लेख लिहायचे आहेत, त्या प्राध्यापकांना, संशोधकांना संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतं. आणि नव्याने काय हाती लागलं हा जो तुमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर असं की गोम कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या लेखनाची जी दिशा आपल्याला दिलेली आहे, त्या दिशेनुसार जर महाराष्ट्राच्या शासनाने आणि महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी जर सामूहिकपणे प्रयत्न केला आणि हा प्रकल्प 12-15 खंडांचा जर राबवला, तर त्यासाठी महाराष्ट्रापुढे एक मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी माध्यमांच्या द्वारा प्रयत्न करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं राहील. महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने साळुंख्यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोत्तापल्ले सरांच्या आणि इतरही अनेक अभ्यासकांच्या सहकार्याने हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण 2010 साली ठरवलं गेलं. आता हे धोरण आणि त्याचा मसुदा प्रकाशित होऊन 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. आता यानुसार पुढची सगळी सरकारं ही त्याची अंमलबजावणी कितपत करतात, कशी करतात, यासंबंधी माध्यमातून तुमच्यासारख्या माध्यमांनी आणि इतरही रजत मुद्रित माध्यमांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. याही काळात महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवाच्या 2020च्या या दरम्यान महाराष्ट्र टाइम्सने हीरक महोत्सवाच्या निमित्तानं वर्षभर रविवार पुरवणीत एक वेगवेगळ्या विषयांवरचे लेख मागवले होते सगळ्या विद्वानांकडून. या सगळ्या लेखांची वर्तमानपत्रातली शब्दमर्यादा खूप कमी असते आणि म्हणून या सगळ्या लेखांना पुन्हा विस्तृत रूप देण्याचं जर त्या लेखकांना आवाहन केलं तर त्यावर देखील एक वेगळ्या प्रकारचा ग्रंथ होऊ शकतो. आणि या ग्रंथाचं प्रायोजकत्व ज्या पुण्याच्या माननीय PD पाटील साहेबांनी स्वीकारलं त्यासाठी त्यांनी मोठा दाननिधी दिला आणि मुंबईच्या ग्रंथालय प्रकाशनाने हा ग्रंथ अतिशय देखण्या रूपात प्रकाशित केला. त्याबद्दल मी ग्रंथालयाचे सुदेश हिंगलाजपूरकर आणि त्यांचे विश्वस्त यांचे आभार मानतो. अर्थात सर, खरं तर आपण या ग्रंथाविषयी गप्पा मारल्या, पण एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्हाला म्हणजे जे अभ्यासक आहे, तुम्ही सांगितलं की आपल्याला हा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येईल, तर तुम्ही अभ्यास करणाऱ्यांना किंवा ज्या लोकांना आता स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्या त्यांना या ग्रंथाची वैशिष्ट्य काय सांगाल? त्याची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. एक ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की या ग्रंथाच्या साहित्य आणि भाषा विषयात विभागात मराठी व्याकरणाचा प्रवास असा अमरावतीच्या डॉक्टर विजया डबीर यांचा एक सुंदर लेख आहे. तर हा लेख संपल्याबरोबर लगेच पाणिनीय व्याकरण संप्रदायातील ग्रंथकार, त्यांचे ग्रंथ आणि त्यांचा काळ यांची एक सूची मी दिलेली आहे. ती सूची इसवीसनापूर्वी 1000 वर्षापासून सुरू होत आहे. म्हणजे आज जवळजवळ त्याला 3000 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून या व्याकरण ग्रंथ लिहिणाऱ्या व्याकरणकारांनी अतिशय कष्टपूर्वक या व्याकरणाची रचना केलेली आहे. त्यात यास्काचार्यांपासून त्याचा काळच इसवी सन पूर्व 800 असा आहे.
तर यास्काचार्यांपासून तर 1942 सालच्या वासुदेव शास्त्री अभ्यंकरांपर्यंतच्या वैयाकरणांची नावं आहेत. त्यात पाणिनी आहेत, पतंजली आहेत, भर्तृहरी आहेत, असे दिग्गज प्राचीन काळातले वैयाकरणकार आहेत. याशिवाय पाणिनीय व्यतिरिक्त व्याकरण संप्रदायातील ग्रंथ आणि ग्रंथकारांची सूची दिलेली आहे. ते व्याकरणकार देखील फार मोठमोठे आहेत. त्यात शर्ववर्मन आहेत, शाकटायन आहेत, बोपदेव आहेत, पद्मनाभ दत्त आहेत. ही अतिशय व्यासंगी आणि दीर्घ पल्ल्याची प्रज्ञा असलेले व्याकरणकार आहेत. दुसरं असं की यात डॉक्टर विलास खोले यांनी मराठीतल्या कोशांवर आणि संकल्पना कोशांवर 2 लेख लिहिलेले आहेत. एक लेख आहे मराठीतील कोशवाङ्मयाची समृद्धी आणि दुसरा लेख आहे संकल्पना कोश. हा इंग्रजी जो थिसॉरस असतो त्या धर्तीवर हा मराठीतला संकल्पना कोश लिहिला गेला. याचे खंड आहेत आणि ते देखील ग्रंथालयाने छापलेले आहेत. या 2 लेखांच्या नंतर लगेच विलास खोल्यांनीच ती एक यादी दिलेली आहे. ती यादी अशी आहे की मराठीतले जे महत्त्वाचे कोश आहेत त्या कोशांची त्यांनी यादी दिलेली आहे. ती ही अतिशय उपयुक्त अशी यादी आहे. साधारणपणे कोशाविषयी साधारण वाचक हा अनभिज्ञ असतो, तर ती महत्त्वाची ही यादी आहे, म्हणजे सूची आहे. त्यानंतर ग्रंथाच्या शेवटी महाराष्ट्रविषयक 110 अशा ग्रंथांची सूची दिलेली आहे. ती सूची देखील सगळ्या अभ्यासकांना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरू शकते. लेखकांच्या लेखनाच्या वैशिष्ट्यांची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांना मिळालेल्या पुरस्काराची, त्यांच्या ग्रंथांची साध्यंत अशी नोंद करणारा लेखक परिचय मी या ग्रंथात परिशिष्ट म्हणून छापलेला आहे. सर्वसाधारणपणे संपादित ग्रंथात लेखकांचा अतिशय त्रोटक अशा प्रकारचा परिचय दिलेला असतो, पण मी ती पद्धत थोडी बाजूला ठेवून त्यांचा थोडा विस्तारानं परिचय करून दिलेला आहे. आणखीन एक हा ग्रंथ लिहिताना माझ्या मनात एक गोष्ट होती की मराठीतले जे ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखक आहेत, खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा आणि नेमाडे, त्या 4ही लेखकांवर 25-25 पानांचे म्हणजे एकूण 100 पानांचे प्रदीर्घ असे लेख करून त्या ग्रंथाचा मला समारोप करायचा होता. मी यासाठी खूप प्रयत्न केला, पण इतके प्रदीर्घ आणि एवढ्या मोठमोठ्या लेखांवर लिहिणारे जे मोठमोठे लेखक आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत, पण त्यांचे काही लेखन प्रकल्प सुरू असल्यामुळे त्यांचे लेख मी घेऊ शकलो नाही आणि त्यामुळे ती माझी त्रुटी या ग्रंथात राहून गेली. अर्थातच त्याबद्दल मला खूप हुरहुर वाटते आहे. आणखीनही भारतीताई या संदर्भातल्या 2 खंडांचं काम माझ्याकडे आहे. 2 खंडांचे लेख माझ्याकडे तयार आहेत. एक खंड आहे त्यातला 3रा, तो म्हणजे महाराष्ट्रातलं सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, अंतराळविषयक अशा लेखांचा एक ग्रंथ होऊ शकतो. आणि 3रा खंड आहे महाराष्ट्रातल्या कलाविचारांचा आणि त्यांनी केलेल्या कलावंतांनी केलेल्या कलाविष्कारांचा एक खंड, कलानिधी महाराष्ट्र असं त्याचं शीर्षक माझ्या मनात तयार आहे. आता मुखपृष्ठाविषयी आणि ब्लरविषयी सांगता येईल, अर्थात ते वाचकांनीच ठरवायचं आहे. आणि त्यानंतर या ग्रंथातल्या काही बाबींविषयी असं सांगता येईल की या ग्रंथाचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी म्हणून सरकारने या ग्रंथाची जनआवृत्ती काढावी आणि समाजातल्या सगळ्या घटकांनी या ग्रंथाचं जर वाचन केलं तर त्यांना गंभीरपणे अर्थात हे वाचन करावं लागेल. त्यासाठी म्हणून आपल्याकडची जी मुद्रित आणि रजत माध्यमं आहेत त्यांनी अभ्यासकांकडून चर्चा घडवून आणाव्यात. त्यामुळे हा विचार अधिक पुढे जाईल आणि स्पर्धा परीक्षांची केंद्र चालवणारे जे प्रशिक्षण वर्ग आहेत त्याचे जे मुख्याधिकारी आहेत
त्यांनाही यात सामील करून घ्यावं आणि त्यांनीही या ग्रंथावर त्यांच्या केंद्रामध्ये चर्चा घडवून आणाव्यात. एक विशेष बाब मला ह्या निमित्ताने सांगणं गरजेचं वाटतं, ती सगळ्यांनाच आवडेल. ती अशी की अमेरिकेत एक जोडपं आहे, विल डुरांट आणि एरियल डुरांट या नावाचं. त्यांनी इतिहास संशोधन केलं आणि 1935 सालापासून 1975 सालापर्यंत म्हणजे तब्बल 40 वर्ष या पतिपत्नीने अपार कष्ट करून हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशनचे 11 खंड लिहिले आहेत आणि या खंडांची पृष्ठसंख्या आहे 13,500. एवढं मोठे हे ग्रंथ आहेत. मराठीच्या नावाने जे लोक कोरडी अशा प्रकारची चर्चा करतात, त्यांनी हे असे परदेशात चाललेले जे बृहत प्रकल्प आहेत ते जर आपल्याकडे संस्थात्मक पातळीवर सामूहिकपणे ज्ञानप्रेमी अशा उपासकांनी तडीस जर नेले तर फार मोठं काम आपल्याकडे होऊ शकेल. आणि आपल्याकडे तशी परंपरा आहे. ज्ञानकोशकार केतकर आहेत, इतिहासाचार्य राजवाडे आहेत, भारताचार्य वैद्य आहेत. या सगळ्यांनी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरती हे काम केलेलं आहे. अशा प्रकारचा जर काही एक दृष्टिकोन आणि आदर्श आपण समोर ठेवला तर अशा प्रकारच्या संस्कृतीविषयक ग्रंथांचं महत्त्वाचं काम आपण करू शकतो. महाराष्ट्रात जर हे काम झालं तर गेल्या काही वर्षात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जो या क्षेत्रात मागे पडलेला दिसतो ते काम महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिक चांगलं होऊ शकेल अशी मला अपेक्षा आहे. खरंच अंधारे सर, तुमच्या हातून खूप मोठं काम झालेलं आहे. हा ग्रंथ खरंच तुम्ही जसं म्हणता तसं सगळ्या वयोगटात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येईल असं आहे. आज तुम्ही या ग्रंथाबद्दल आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्या त्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या सगळ्या पैलूंचं दर्शन घडवणारं हे मोठं काम केलं त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. अच्छा, मी पण आभारी आहे ABP माझाचा. खरं तर महाराष्ट्राविषयी सर्व काही असं या ग्रंथाचं वर्णन करता येईल. आपली संस्कृती, आपला उज्ज्वल इतिहास याचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकानं संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथराजाविषयी गप्पांनंतर आता बोलणार आहोत एका कविता संग्रहाबद्दल. कोकणातलं सगळ्यांना माहिती असलेलं नाव म्हणजे प्रवीण दशरथ बांदेकर. त्यांची काही वर्षापूर्वी आलेली चाळेगत ही कादंबरी वाचनाची आवड असलेल्यांनी नक्की वाचली असेल. चाळेगतची चर्चाही खूप झाली होती आणि त्या कादंबरीला अनेक पुरस्कारही मिळाले होते. प्रवीण बांदेकर त्यांच्या कादंबऱ्यांमधनं कोकणातलं वास्तव मांडतात. अगदी तशाच पद्धतीनं त्यांचं कोकण, तिथली भाषा, तिथल्या प्रथा पद्धती त्यांच्या कवितांमधूनही डोकावतात. त्यांचा चिन्हभिन्न नावाचा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रसिद्ध झालाय. शब्द प्रकाशनानं हा प्रकाशित केलाय. या कविता संग्रहाबद्दल, त्यातील कवितांबद्दल जाणून घेऊया थेट प्रवीण बांदेकरांकडूनच. निष्ठुर या काळाचा काहीच वाटत नाहीये भरवसा. बिघडत चाललंय काही आतलं बाहेरचं. तुटत चाललोय आसपासच्या अवघ्यांपासून. माझ्यापाशी नाहीये कसलंच हत्यार कवितेशिवाय. गेल्या वर्षी चिन्हभिन्न हा माझा 3रा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि गेल्या 10 ते 12 वर्षामधल्या ज्या लिहिलेल्या कविता होत्या या सगळ्या कवितांचा समावेश या संग्रहामध्ये करण्यात आलेला आहे. हा जो संग्रह आहे या संग्रहातल्या कविता मी काही वेगवेगळ्या अशा विभागामध्ये जाणीवपूर्वक विभागलेले आहेत. याचं कारण असं आहे की या सगळ्या कवितांचं सूत्र हे एकच आहे असं म्हणता येणार नाही. त्यातल्या काही कविता आहेत त्या अगदी पूर्णपणे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित आहेत, माझ्या कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहेत. मला जगताना, माझं कौटुंबिक पातळीवरचं जीवन जगत असताना जे काही ताणतणाव मला अनुभवास येत होते या सगळ्याचं कुठेतरी मी शोधलेलं उत्तर कवितेमधून हे त्या कवितांमधून प्रतिबिंबित झालेलं दिसेल. आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही त्या पहिल्या विभागाचं शीर्षक आहे ते सुद्धा आपल्या आतल्या भयाची हुमाणी असं मी दिलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने आपल्याला छळत असलेलं असं काहीतरी, एक प्रकारचं भय असेल, अनिश्चितता असेल किंवा आसपास चाललेलं आहे की जे माझ्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे त्याच्यामुळे आलेली अस्वस्थता असेल, हे सगळं त्या पहिल्या विभागामध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं. आणि त्यामुळे कौटुंबिक संदर्भ सुद्धा त्यातल्या अनेक कवितांमध्ये आहेत. म्हणजे माझे वडील असतील किंवा माझ्या गावाकडची शेती असेल किंवा एकूणच माझ्या कुटुंबातली अन्य माणसं असतील, तर त्या सगळ्यांचंच कळत नकळतपणे चित्रण त्या पहिल्या विभागातल्या काही कवितांमधून आलेलं दिसतं. अर्थात हे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणता येईल
मी जरी माझे संबंधित माणसं असं म्हणत असलो तरी ती एकाच वेळी संपूर्णपणे माझ्यासारखी संवेदना असलेल्या कुणाचीही असू शकतात असंच त्याचं स्वरूप आहे. त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो तरीही मायेची ओल. कोकणी माणूस हा काही प्रमाणामध्ये आपण म्हणतो की थोडासा धार्मिक प्रवृत्तीचा असतो, थोडासा परंपरावादी असतो. म्हणजे मी जरी स्वतः किती विवेकनिष्ठ स्वतःला मानत असलो तरी सुद्धा मला असं वाटतं की माझे जे काही पूर्वज होते किंवा माझ्यापर्यंत चालत आलेली जी काही परंपरा आहे ती सुद्धा मी नाकारू शकत नाहीये. म्हणजे पूर्णपणे मी अशा प्रकारे ते सगळं नाकारून नास्तिक किंवा तशा स्वरूपाचं होऊ शकत नाहीये. आणि त्याच्यामुळे हे जे आपल्या एकूणच जगण्याला चिकटलेली अशा प्रकारची मायेची ओल असते ती थोडीशी या दुसऱ्या विभागामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि त्याच्यामध्ये असलेल्या कविता या कुठेतरी विठ्ठलाशी नातं जोडू पाहणाऱ्या कवीच्या असतील किंवा एकूणच अशा पद्धतीने कोकणामध्ये असलेली जी काही ही मानसिकता आहे, देवभोळी मानसिकता आहे, तिचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं दिसू शकतं. त्यानंतर जो तिसरा विभाग आहे तो थोडासा सामाजिक स्वरूपाच्या कविता त्याच्यामध्ये आहेत. सामाजिक म्हणता येईल किंवा राजकीय म्हणता येतील. म्हणजे आसपास जे काही पडझड होते आहे राजकारणामधली, समाजकारणामधली जी मूल्य बदलत चाललेली आहेत आणि त्याचा जो सामान्य माणसावर परिणाम होतोय तर त्याचं थोडंसं प्रतिबिंब या तिसऱ्या विभागामध्ये पडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या कवितांमध्ये अनेकदा राजकीय संदर्भ येत आहेत, अनेक वेळा माझ्या आसपास ज्या काही सामाजिक घटना घडत होत्या त्यातले काही संदर्भ आलेले आहेत. आणि या सगळ्या सकट कविता आली पाहिजे, या सगळ्या सकट आपलं जगणं आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं कवितेमधून यायला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे हे सगळं काही त्या तिसऱ्या विभागामध्ये प्रामुख्याने आलेलं दिसतं. म्हणजे हे असं काही अगदी वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे असं पण नाही म्हणू शकत. हे मिसळ आहेच, पहिल्या विभागातल्या काही गोष्टी दुसऱ्या विभागात सुद्धा आलेल्या असतील, पण साधारणपणे ढवळमानाने जी काही सूत्र जाणवत आहेत त्याच्या अनुषंगाने केलेले हे असे विभाग आहेत. तर मला असं वाटतं की आपण निश्चितपणे या संग्रहाचं स्वागत कराल आणि त्याकरता मी आतुरतेने वाट पाहतोय. धन्यवाद. आता वेळ झाली आहे या आठवड्याच्या टॉप 5 वाचक प्रिय पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची. आजचे टॉप 5 पुस्तकं सांगतायत मॅजेस्टिक प्रकाशनाचे आशय कोठावळे. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळीची मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे यानंद यात्रा, गौरी क्षीरसागर यांचं. या पुस्तकामध्ये आपल्याला हिमालयातील परिचित तसेच अपरिचित स्थळांचं दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर सिद्धपुरुष बाबाजी यांच्याबरोबर घडलेल्या या आनंद यात्रेचा मनोवेधक वृत्तांत आहे. या प्रवासात सिद्धपुरुष बाबाजी यांच्याबरोबर झालेल्या संवादातून आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची प्रचिती येते. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते आहे निळू दामलेन यांचं साधार आणि सडेतोड. या पुस्तकामध्ये पत्रकारितेचा खरा अर्थ उलगडून दाखवणारे जागतिक 13 पत्रकारांचा समावेश आहे. असे हे निडर आणि अभ्यासू पत्रकार जगासमोर पत्रकारिता कशी केली जाते हे दाखवून देतात. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला पत्रकारिता ही किती साधार आणि सडेतोडप्रमाणे केली जाऊ शकते हे देखील समजते. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे गणेश मतकरी यांचं चित्रपट प्रवाहांचा इतिहास. हे पुस्तक म्हणजे चित्रपट अभ्यासकांसाठी एक एन्सायक्लोपीडिया असल्यासारखं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला चित्रपट कसा केला जातो हे तर समजतंच, पण त्याचबरोबर लेखकांनी बरीच उदाहरणं देऊन त्यांनी कशी वैचारिक भूमिका असते दिग्दर्शकांची हे देखील सांगितलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला भारतीय तसंच जागतिक चित्रपटांचा प्रवाहांचा कसा विकास झाला हे समजतं. गणेश मतकरीन यांचं हे चित्रपटावरचं हे 5वं पुस्तक आहे. याच्या आधी त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ती आहेत फिल्म मेकर, सिनेमॅटिक, सिनेमास्केप आणि चौकटी बाहेरचा सिनेमा. यानंतरचं 4थं पुस्तक आहे ते म्हणजे डिअर तुकोबा. लेखक आहेत विनायक होगडे. या पुस्तकामध्ये तुकारामायण, मीडिया ट्रायल्स ऑफ तुकोबा आणि डिअर तुकोबा या 3 रूपात लेखकाला झालेल्या तुकाराम दर्शनाची माहिती ते आपल्याला देतात. वाचक म्हणून हे वाचताना अत्यंत प्रभावी आणि गुंतून ठेवणारं आहे. तसंच आपल्याला खूप विचारही करायला लावणारं हे पुस्तक आहे. आणि यावेळीचं शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे विजय पाडळकर यांचं तो उंच माणूस. हे पुस्तक सत्यजित राय यांचं जीवन आणि कार्यावर आहे. विजय पाडळकर यांनी सत्यजित राय यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वाचा 20 वर्षाहून अधिक काळ अभ्यास केला. त्यानंतर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. म्हणून सत्यजित राय एक महान चित्रपट दिग्दर्शक होतेच, पण त्याचप्रमाणे एक उत्तम संपादक, विज्ञान कथालेखक, गूढ कथालेखक, एक उत्तम संगीतकार होते. अशा या विविध पैलूंची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. ही सर्व पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात मॅजेस्टिक बुक डेपो, राममोरी रोड, ठाणे, दादर शिवाजी मंदिर आणि मॅजेस्टिक बुक डेपो गिरगाव नाका इकडे सवलतीच्या दरात खरेदी करता येतीलच. पण त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com आणि आमचं मोबाईल ॲप मॅजेस्टिक रीडर्स याच्यावरही तुम्हाला सवलतीत खरेदी करता येते. धन्यवाद. न नायक नंतर आता गणेश मतकरींच्या चित्रपट विषयक पुस्तकाने टॉप 5 मध्ये हजेरी लावली आहे. तसंच नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचाही या टॉप 5 मध्ये समावेश आहे. वाचक नव्या पुस्तकांचं स्वागत करतायत हे जाणवत आहे.
नव्या पिढीनं वाचलं तरच वाचन संस्कृती टिकेल आणि वाढेल. त्यामुळे नव्या पिढीला आवडतील अशा विषयांवरच्या पुस्तकांचाही समावेश आपण आनंदाचे पानमध्ये नक्की करू. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तर तुम्ही सगळे वाचक चांगलं वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.